बायबलमध्ये पाहतो वचन लूक 23:43 मध्ये प्रभू येशूच्या क्रूसावरील दुसरा शब्द. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. तर आपण बघू की परमेश्वराने हे वाक्य, हा शब्द नाही का कोणासाठी बोलला. तर प्रभू येशू बरोबर क्रूसावर आणखीन 2 अपराधी पण वधस्तंभावर खिळलेले होते परमेश्वराबरोबर. पण ते अपराधी त्यांच्या अपराधांमुळे खिळले होते. पण परमेश्वर प्रभू येशू आपल्या पापांसाठी आणि आपल्या अपराधांमुळे क्रूसावर खिळलेला होता. तर त्याच्यामधला पहिला अपराधी जो आहे तो परमेश्वराच्या नावाची निंदा करतो. परमेश्वराला म्हणतो की तू खरोखरच जर परमेश्वराचा पुत्र आहेस तर तू स्वतःचा पण बचाव कर आणि आमचा पण बचाव कर. तर त्याला टोकत नाही का, पण जो दुसरा अपराधी असतो तो त्याला उत्तर देतो की तू स्वतःच्या अपराधांमुळे वधस्तंभावर आहे तरी तू परमेश्वराला भीत नाहीस काय. तसंच आपली शिक्षा योग्य आहे, कारण की अपराध केलेत म्हणून आपण दोघं क्रूसावर आहे. परंतु जो आपल्या सोबत आहे म्हणजे प्रभू येशू, त्यांनी कुठलंच पाप केलेलं नाहीये, कुठला अपराध केलेला नाहीये. तर तो आपल्या मनुष्याच्या पापांसाठी क्रूसावर खिळलेला आहे. तर तो काय करतो, दुसरा जो अपराधी असतो तो परमेश्वरावर नाही का विश्वास ठेवतो आणि तो देवाला म्हणतो की परमेश्वरा, की ज्या वेळेस तुम्ही गौरवाने पुन्हा तुम्ही याल म्हणजे परमेश्वराचे द्वितीय आगमन, तर त्यावेळेस तुम्ही माझी आठवण करा. म्हणजे पहिला अपराधी असतो तो परमेश्वराची निंदा करतो, परंतु दुसरा जो असतो परमेश्वरावर विश्वास ठेवतो. आणि परमेश्वर त्यालाच उत्तर देतात की मी तुला खचित सांगतो की तू आज माझ्या बरोबर सुखलोकामध्ये असशील. म्हणजे परमेश्वर त्यावेळेस नाही का शरीरामध्ये पण होता, त्यामुळे त्याला वेदना झालेल्या होत्या, त्याला फटके मारण्यात आलेले होते, त्याला काट्याचा मुकुट घातलेला होता, नाही का असंख्य वेदना त्याच्या शरीरावर होत्या, तो त्रासामध्ये होता. पण परमेश्वर नाही का त्या जागी जर आपण असतो, एवढ्या त्रासामध्ये असतो, कोणी आपल्याला एक शब्द जरी बोलला असता ना तर आपण एक शब्दाऐवजी त्याला नाही का 10 उत्तरं दिली असती काहीतरी रागामध्ये, नाही का, की म्हणजे त्याने विचार केला असता की माझं काय चाललंय, ह्यांचं काय चाललंय. पण परमेश्वराचा फोकस नाही का, परमेश्वराला माहित होतं की हे सगळं जे चाललंय ते कशासाठी चाललंय, की आजचा जर दिवस नसता तर आपल्या अपराधांची क्षमा झाली नसती. त्यामुळे परमेश्वराचा फोकस ह्या गोष्टीवर असल्यामुळे, पिताच्या योजनेवर असल्यामुळे परमेश्वराचं माइंड नाही का म्हणजे त्याला तो त्या स्थितीमध्ये पण क्षमा करण्यासाठी तयार होता. त्या परमेश्वराचे बोल तसे होते की आपल्याला थोडा त्रास झाला तरी आपण नाही असं चांगल्या गोष्टी बोलू शकत, पण परमेश्वर तो त्याच्यामुळे नाही का परमेश्वराने त्याला ते उत्तर दिलं. आणि पहिला बोलला त्याचे काय परिणाम झाले आणि दुसऱ्याने जे परमेश्वरावर विश्वास ठेवला तर त्याचं काय झालं की तो परमेश्वराबरोबर खरोखरच त्या दिवशी सुखलोकामध्ये होता. आपण पाहतो की आपल्या पण जीवनामध्ये अशी परिस्थिती येते की ज्यावेळेस आपण त्रासामध्ये असतो, एवढं तर आपण कोणी सोचत नाही की आपल्याला क्रूसावर कोणी देत नाही, पण आपल्या पण जीवनात काही असे त्रास असतात की आपल्याला ते असंही असतात. पण त्याच्यामध्ये पण नाही का आपण जो पहिला अपराधी होता त्याने जे परमेश्वराला बोललं, त्याची निंदा केली, मग आपण तसं परमेश्वराला दोष देतो किंवा निंदा लावतो की दुसऱ्या अपराधीसारखं आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो. ते खरंच खूप महत्वाचे आणि ते क्षण खरं तर जड असतात, नाही का, ते अवघड असतात की त्रासामध्ये विश्वासाने बोलणं, विश्वासाने चालणं, आपल्याला ती वेळ आपल्याला ती सहन होत नसती. पण त्याच्यामध्ये पण परमेश्वराने इथून पुढे आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी नाही का देवाच्या कृपेमध्ये चालण्यासाठी परमेश्वराने आपल्याला सहाय्य करावं आणि त्या कठीण परिस्थितीमध्ये पण देवावर विश्वास ठेवण्यासाठी, जेणेकरून की त्या विश्वासाचं फळ जसं त्या दुसऱ्या अपराध्याला मिळालं की तो परमेश्वराबरोबर सुखलोकात होता, तसंच आपल्यालाही मिळण्यासाठी नाही का परमेश्वराकडे आपण कृपा मागूया की त्याच्या कृपेशिवाय कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही. तर मी विनंती नाही, मी म्हणजे नाही का परमेश्वरालाच कृपा मागते की दुसऱ्या अपराधासारखं आपल्याला पण त्या कठीण काळामध्ये विश्वास ठेवण्यासाठी देवाने सहाय्य करावं. त्यासाठी मी परमेश्वराला धन्यवाद करते.